Cell, the unit of life. All organisms are made up of cells. मग ते युनिसेल्युलर असू शकतात किंवा मल्टीसेल्युलर असू शकतात. युनिसेल्युलर आर कॅपेबल ऑफ इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स, एबल टू परफॉर्म ऑल इम्पॉर्टंट फंक्शन्स. Anything less than a cell isn't capable of independent existence. So, cell is the fundamental structural and functional unit of life. आता डिस्कवरी ऑफ सेल किंवा टर्म सेल बघितलं तर ते रॉबर्ट हुकनी केली होती. त्यांनी डेड सेल बघितलं होतं, फर्स्ट डेड सेल किंवा फर्स्ट सेल पण म्हणता येते. फादर ऑफ सायटॉलॉजी आहे त्यानं, आणि ही डिस्कवर्ड सेल वॉल. नंतर फर्स्ट लिव्हिंग सेल अँटॉन वॉन ल्युवेनहुकनी ऑब्झर्व केलं होतं, आणि ही ऑब्झर्वड बॅक्टेरिया, आरबीसी, प्रोटोझोआ, स्पर्मॅटोझोआ वगैरे वगैरे. आणि न्यूक्लियसची डिस्कवरी जी आहे ते रॉबर्ट ब्राउननी 1831 मध्ये केली होती. इन्व्हेन्शन ऑफ मायक्रोस्कोप अँड इट्स इम्प्रूव्हमेंट लिडिंग टू इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप रिव्हिल्ड ऑल स्ट्रक्चरल डिटेल्स ऑफ सेल्स. आता सेल थेअरी बघू. सेल थेअरी गिवन बाय इंडिपेंडेंटली शेल्डन अँड श्वान. शेल्डन 1838 मध्ये आणि श्वाननी 1839 मध्ये. श्वान म्हणजे कुत्र म्हणजे प्राणी म्हणजे झुलॉजिस्ट, आणि इंग्रज लोक कुत्रं घेऊन फिरत जातात म्हणून ते श्वान आहे ते इंग्लिश आहे. आणि पहिल्यांदा आता इयर कसं लक्षात ठेवायचं. शेल्डन पहिला प्लांटबद्दल बॉटनिस्ट होता ते ना, आणि जर्मन होता. त्यांना 1838 मध्ये पहिल्यांदा प्लांट, मग नंतर ॲनिमल्स 1839 मध्ये असं. प्लांट शेल्डन काय म्हणला, प्लांट बॉडी इज मेड अप ऑफ सेल्स विच फॉर्म टिश्यूज. सेम स्टेटमेंट ॲनिमलसाठी श्वाननी दिलं होतं. आणि श्वान डिस्कवर्ड थिन आउटर कव्हरिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि त्यानं सांगितलं की सेल वॉल इज द युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट्स. नंतर रुडॉल्फ विरकाऊ 1855 मध्ये ओमनिस सेल्युला ई सेल्युला न्यू सेल्स कम फ्रॉम एक्झिस्टिंग सेल्स असं त्यानं सांगितलं. आणि दीज ऑल पॉईंट्स कवर्ड अँड सेड एज मॉडर्न सेल थेअरी. मग मॉडर्न सेल थेअरीचे 3 पॉईंट्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स अँड देअर प्रोडक्ट्स. दुसरं, ऑल सेल्स आर डिराइव्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स म्हणजेच ओमनिस सेल्युला ई सेल्युला. आणि तिसरं, द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गॅनिझम इज आउटकम ऑफ सम टोटल ऑफ ॲक्टिव्हिटीज अँड इंटरॅक्शन ऑफ इट्स कन्स्टिट्युएंट सेल्स. नंतर आपण थोडंसं डाटा बघू, साईज, शेप, ॲक्टिव्हिटी वगैरे याच्याबद्दल. युकॅरियोट्सचं साईज आहे ते 10 ते 20 मायक्रोमीटर आहे. पहिल्यांदा NCERT मध्ये स्टेटमेंट दिले की साईज, शेप अँड ॲक्टिव्हिटीज ऑफ सेल्स व्हॅरीज 1 to 1. मग जे शेप आहेत ते डिपेंड्स अपॉन फंक्शन्स ऑफ द सेल. मग आता साईजचं आपण बघू. साईजमध्ये युकॅरियोट्सचं साईज 10 ते 20 मायक्रोमीटर आहे. प्रोकॅरियोट्सचं किंवा टिपिकल बॅक्टेरियाचं 1 ते 2 मायक्रोमीटर आहे. पण हे जे आहे ते डायग्राममध्ये दिले आहे, पण थिअरीमध्ये 3 ते 5 मायक्रोमीटर म्हणून दिले प्रोकॅरियोट्सचं. नंतर PPLO म्हणजेच मायकोप्लाझम. मायकोप्लाझम आहे ते स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल आहे. PPLOचं 0.1 मायक्रोमीटर डायग्राममध्ये दिलं आहे, पण थिअरीमध्ये 0.3 मायक्रोमीटर दिलं आहे. नंतर व्हायरसचं 0.02 पासून 0.2 मायक्रोमीटर. नंतर RBC राऊंड आहे, बायकॉन्केव्ह आहे, 7 मायक्रोमीटर डायमीटर आहे त्याचा. लार्जेस्ट सेल ते आहे ते ऑस्ट्रिच एग आहे. लॉंगेस्ट सेल आहे ते न्यूरॉन्स आहे. आणि आता नवीन NCERT पेज नंबर 89 वर रेड ब्लड सेल्सचं राऊंड बायकॉन्केव्ह दिलं आहे. व्हाईट ब्लड सेल्स अमेबॉइड आहेत. कॉलमनार इपिथेलियल सेल्स आहेत ते लॉंग अँड नॅरो आहेत. नर्वस सेल ब्रांचड अँड लॉंग आहेत. ट्रकिड्स इलॉंगेटेड आहेत. आणि मिझोफिल सेल्स राऊंड अँड ओव्हल आहेत. हे सगळं झालं साईजचं वगैरे सगळं. आता टाईप्स ऑफ सेल्स प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्समध्ये ट्रो न्यूक्लियस नसतं, तिथं ते न्यूक्लिओइड असतं. दुसरं, न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस आर प्रेझेंट इन युकॅरियोट. प्रोकॅरियोटमध्ये नसतात. हिस्टोन्स युकॅरियोटमध्ये असतात, प्रोमध्ये नसतात. नंतर मेम्ब्रेन ब्राउन ऑर्गॅनल्स मध्ये असतात आणि प्रोमध्ये नसतात. एक्सेप्ट क्रोमॅटोफोर्स इन ब्लू ग्रीन अल्गी. प्रोकॅरियोट्समध्ये क्रोमॅटोफोर्स मेम्ब्रेन बाउंड आहेत. नंतर सेल वॉल. युकॅरियोट्समध्ये सेल वॉल इफ प्रेझेंट देन सेल्युलोजिक किंवा कायटेनेशियस असते.
आणि सेल वॉल इकडं प्रोकॅरियोट्समध्ये पेप्टिडोग्लायकन की त्याचं नाव म्युरिन ते आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे आहे ते फॉर यू बॅक्टेरिया आहे. आर्की बॅक्टेरियासाठी सुडो पेप्टिडोग्लायकन असतं. नंतर युकॅरियोट्समध्ये फ्लॅजेला ट्युब्युलिन प्रोटीनचं, इकडं प्रोमध्ये फ्लॅजेलिन प्रोटीनचं आहे. नंतर युकॅरियोट्समध्ये ट्रू व्हॅक्युल्स प्रेझेंट आणि प्रोकॅरियोट्समध्ये गॅस व्हॅक्युल्स मे प्रेझेंट. नंतर युकॅरियोट्समध्ये नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत ते जास्त आहेत, पण प्रोकॅरियोट्समध्ये कमी आहेत. प्रोकॅरियोट्समध्ये प्लाझमिड विच इज एक्स्ट्रा स्मॉल सर्कल ऑफ dsDNA प्रेझेंट आहे, यूमध्ये नाही आहे. नंतर यूमध्ये सेंट्रिओल प्रेझेंट आहे विच इज नॉन मेम्ब्रेन बाउंड, आणि इकडं प्रोकॅरियोटमध्ये नॉन मेम्ब्रेन बाउंड असून पण ते अब्सेंट आहे. नंतर युकॅरियोट्समध्ये सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड मॅट्रिक्स ह्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं, पण प्रोकॅरियोट्समध्ये फक्त आणि फक्त सायटोप्लाझममध्ये. नंतर यूमध्ये डबल एनव्हलप सिस्टीम आहे, प्रोमध्ये सिंगल एनव्हलप सिस्टीम आहे. नंतर यूमध्ये थॅलाकॉइड फॉर्म्स ग्रॅनम एन्क्लोज्ड इन क्लोरोप्लास्ट, पण प्रोकॅरियोट्समध्ये जर थॅलाकॉइड प्रेझेंट असतील तर स्कॅटर्ड इन सायटोप्लाझम असतात. आणि परत युकॅरियोट्समध्ये बोथ 70S आणि 80S रायबोझोम्स असतात, प्रोकॅरियोट्समध्ये ओन्ली 70S रायबोझोम्स असतात. आता हे प्रोकॅरियोट युकॅरियोट झालं. युकॅरियोटमध्ये प्लांट सेल आणि ॲनिमल सेल वेगळे आहेत, त्यांच्यामध्ये डिफरन्स बघू. प्लांट सेल्सला सेल वॉल असते, ॲनिमल सेलला नसते. प्लांट सेलमध्ये प्लाझमिड असतं, ॲनिमल सेलमध्ये नसतं. मिडल लॅमेला, प्लाझ्मोडेस्मॅटा हे प्लांट सेलमध्ये असतात, ॲनिमल सेलमध्ये नसतात. सॅप व्हॅक्यूल पण प्लांट सेलमध्ये असतात. नंतर लायसोझोम्स आर रेअर किंवा अब्सेंट इन प्लांट सेल्स, पण NCERTच्या डायग्राममध्ये प्लांट सेलमध्ये लायसोझोम्स दिलेत, ॲनिमल सेलमध्ये लायसोझोम्स प्रेझेंट असतात. नंतर परत ग्लायोक्सिझोम्स आणि एस्फेरोझोम्स आर प्रेझेंट इन प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये नसतात. ॲनिमल सेलमध्ये परॉक्सिझोम्स असतात आणि प्लांट सेलमध्ये पण असतातच. परत प्लांट सेलमध्ये मायक्रोविलाय नसतात, ॲनिमल सेलमध्ये मायक्रोविलाय प्रेझेंट आहेत. प्लांट सेलमध्ये सेंट्रोमियर युजली अब्सेंट आहे आणि ॲनिमल सेलमध्ये प्रेझेंट आहे. प्लांट सेलमध्ये लार्ज सॅप व्हॅक्युल्स आहेत, 90% ऑफ व्हॉल्यूम कॅप्चर करतात. ॲनिमल सेलमध्ये बारके बारके मेनी आहेत. नंतर प्लांट सेलमध्ये सिम्पल टाईप ऑफ गॉल्गी बॉडी आहे, त्याला डिक्टायोझोम्स असं म्हणतात. आणि ॲनिमल सेलमध्ये वेल डिफाईन्ड गॉल्गी बॉडी असते. आता प्रोकॅरियोट सेलबद्दलची माहिती घेऊ. प्रोकॅरियोटिक सेलचं आउटर कवरिंग जे आहे, आउटर प्रोटेक्ट युनिट, सिंगल युनिट ऑफ प्रोटेक्शन, सेल एनव्हलप. सेल एनव्हलपमध्ये 3 भाग आहेत, त्यांचे फंक्शन्स डिस्टिंक्ट आहेत, केमिकल स्ट्रक्चर डिस्टिंक्ट आहे, पण ॲक्ट ॲज सिंगल युनिट ऑफ प्रोटेक्शन. मग आता हे सर्वात बाहेर आहे ग्लायकोकॅलॅक्स. ग्लायकोकॅलॅक्स सिम्पल किंवा लूज असू शकतं, किंवा थिक आणि टफ असेल तर कॅप्सूल असतं. आणि ग्लायकोकॅलॅक्स आहे ते मेडअप ऑफ पॉलिसॅकॅराइड्स. नंतर सेकंड, त्याच्या आतमध्ये सेल वॉल असते. सेल वॉल डिफाईन शेप अँड सपोर्ट द सेल. इट प्रिव्हेंट फ्रॉम ब्रस्ट अँड कोलॅप्स. आणि सेल वॉल जे आहे ते प्रोकॅरियोटमध्ये मेडअप ऑफ पेप्टिडोग्लायकन म्हणजेच नाग आणि अमिनो ॲसिड्स यांच्यापासून तयार झालेला आहे. नंतर त्याच्या आतमध्ये येतं सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन इज सेमी परमिएबल, मेडअप ऑफ लिपोप्रोटीन्स, मोर ऑर लेस सेम टू सेम युकॅरियोट सारखे. आता हे झालं सेल एनव्हलप. सेल एनव्हलप झाल्यानंतर त्यामधलं आतलं जे मेन जेनेटिक मटेरियल ते न्यूक्लिओइड आहे, सिंगल सर्क्युलर dsDNA. आणि काय काय बॅक्टेरियामध्ये प्लाझमिड्स, एक्स्ट्रा क्रोमोझोमल स्मॉलर सर्क्युलर dsDNA विच इज नॉट इसेन्शियल. आणि इट प्रोव्हाइड्स युनिक फिनोटाईप टू बॅक्टेरिया. आता हे झाले. त्यानंतर परत रायबोझोम्स आर नेकेड इन सायटोप्लाझम. 70S असतं, 50S प्लस 30S. आणि ह्याचं साईज दिले 15 ते 20 नॅनोमीटर साईज आहे ह्याचं. आणि रायबोझोम्स प्रोटीन सिंथेसिससाठी असतात. हे जेव्हा रायबोझोम्स आहेत ते एका mRNA वर अटॅच होतात. नंबर ऑफ रायबोझोम्स अटॅच्ड विथ सिंगल mRNA कॉल्ड पॉलिझोम, पॉलिरायबोझोम किंवा इर्गोझोम. हे फक्त प्रोकॅरियोट्समध्येच फाउंड होतात. आता हे झालं. त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेन मिझोझोमच्या फॉर्म्समध्ये पण आतमध्ये
आतमध्ये येते मिझोझोम्स आर फॉर्मड बाय इनफोल्डिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. दे आर ओनली फाउंड इन प्रोकॅरियोट्स. हे मिझोझोम्स आहेत ते एरोबिक रेस्पिरेशन साठी रिस्पॉन्सिबल आहे, विच इज ॲनालॉगस टू मायटोकॉन्ड्रिया इन युकॅरियोट्स. नंतर सेल वॉल सिक्रिशनमध्ये पण रोल आहे, DNA रेप्लिकेशन डिस्ट्रीब्युशनमध्ये रोल आहे. आता हे झालं. त्यानंतर पुढचं सेलच्या आतमध्ये इन्क्लुजन बॉडीज असतात, रिझर्व स्टोरेज मटेरियल्स इन फॉर्म ऑफ ग्रॅन्युल्स. दे आर नॉट मेम्ब्रेन बाउंड, लाय फ्री इन द सायटोप्लाझम. ह्याच्यामध्ये आता 4 एक्झाम्पल्स आहेत. ग्लायकोजन ग्रॅन्युल्स असतात, नंतर सायनोफिशियन ग्रॅन्युल्स प्रोटीन्स साठी स्टोअर करतात, वोल्युटिन ग्रॅन्युल्स फॉस्फेट स्टोअर करतात, आणि गॅस व्हॅक्युल्स पर्पल अँड ग्रीन फोटोसिंथेटिक बॅक्टेरियामध्ये रिझर्व मटेरियल असतं. हे ह्याच्यामुळे ते वरती तरंगून येतात पाण्याच्या वर. आता हे सगळे आतलं स्ट्रक्चर झालं. आता बाहेरचं बघू. बाहेर इफ बॅक्टेरिया इज मोटाईल देन फ्लॅजेला कॅन बी प्रेझेंट. फ्लॅजेला मेडअप ऑफ फ्लॅजेलिन प्रोटीन. ह्याच्यामध्ये 3 भाग आहेत, बेसल बॉडी, हुक आणि फिलामेंट. बेसल बॉडी त्याच्यामध्ये LPSM रॉड रिंग्ज आहेत आणि इट इज फॉर लोकोमोशन. बेसल बॉडीला नंतर हुक असतं, हुकच्या पुढं फिलामेंट असतं. आता हे आतलं प्लाझ्मा मेम्ब्रेनमधनं आतमध्ये इनफोल्डिंग झालं तर ते होतं मिझोझोम्स. पण बाहेर जर इनफोल्डिंग झाले तर 2 येऊ शकतात, एक फिमरी आणि दुसरं पिली. फिमरी आणि पिली त्याचं मोटिलिटीमध्ये रोल नाही आहे. दे आर युज्ड फॉर अटॅचमेंट टू सबस्ट्रॅटम, एक्सटेन्शन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि हेअर लाईक आहेत. फिमरी जे आहे ते स्मॉलर आहेत, ब्रिस्टल लाईक कंगव्यासारखे आहेत आणि अटॅच टू सरफेस ऑफ रॉक्स अँड होस्ट बॉडी. आणि पिली जे आहेत ते पिली जरा लॉंग आहेत, इलॉंगेटेड आहेत, ट्युब्युलर आहेत आणि फॉर कॉन्ज्युगेशनसाठी यूज केलं जातं. टोटलमध्ये बघायला गेलं तर बॅक्टेरियल सेल आहे, त्याच्यामध्ये सर्वात बाहेर सेल एन्व्हलप आहे. सेल एन्व्हलप नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे त्याच्यामध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याचं आतमध्ये एक्सटेन्शन मिझोझोम्स आहे, बाहेरमध्ये एक्सटेन्शन फिमरी आणि पिली आहे. लोकोमोशनसाठी फ्लॅजेला प्रेझेंट आहे. नंतर आतमध्ये स्टोरेज करण्यासाठी इन्क्लुजन बॉडीज आहेत. नंतर मेन डिक्टेटर आहे ते न्यूक्लिओइड आहे. नंतर प्लाझमिड आहे, ते पण युनिक फीचर प्रोव्हाइड करतं. आतमध्ये रायबोझोम्स आहेत, ते पॉलिझोम, इर्गोझोम, पॉलिरायबोझोमच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात. एवढंच आहे. युकॅरियोटिक सेल्समध्ये आपण पहिल्यांदा सेल वॉल बघणार आहे, मग सेल मेम्ब्रेन, त्यानंतर एंडो मेम्ब्रेन सिस्टम, त्याच्यामध्ये ER, गॉल्गी बॉडी, लायझोझोम्स, मग व्हॅक्युल्स. ते झाल्यानंतर मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रिया नंतर प्लास्टिड नंतर रायबोझोम्स नंतर सायटोस्केलेटन, नंतर मायक्रोबॉडीज नंतर सेंट्रोमियर अँड सेंट्रिओल्स, नंतर सिलिया अँड फ्लॅजेला, आणि एकदम शेवटी न्यूक्लियस अँड क्रोमोझोम्स. मग चॅप्टर एंड होते. आता युकॅरियोटिक सेलमध्ये पहिल्यांदा सेल वॉल इज द नॉन लिव्हिंग रिजिड आउटसाइड प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, विच गिव्स शेप, सपोर्ट अँड प्रिव्हेंट फ्रॉम ब्रस्टिंग, विच अलो ट्रान्सपोर्ट आणि प्रोटेक्ट फ्रॉम पॅथोजन्स. तर सेल वॉल जे आहे ते प्लांट सेलमध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज, प्रोटीन्स आणि पेक्टिन्सने बनलेले आहे. अल्गीमध्ये सेल्युलोज, गॅलॅक्टन्स, मॅनाज आणि मिनरल्स लाईक CaCO3, कॅल्शियम कार्बोनेट ह्यांचा यूज करतात. आणि फंगल सेल वॉल आहे ती कायटिनेशियस आहे, विच इज पॉलिमर ऑफ नाग, आणि त्याच्यामध्ये पॉलिसॅकॅराइड्स पण प्रेझेंट आहेत. आता जेव्हा 2 सेल डिवाइड होत असतात तेव्हा सुरुवातीला सेल प्लेट तयार होते बाय गॉल्गी बॉडीज. म्हणजे गॉल्गी बॉडीज नंतर सेल प्लेट तयार करतात. ते पुढच्या काळात जेव्हा सेल डिवाइड पूर्ण होतं तेव्हा मिडल लॅमेला म्हणून काम करतं, विच इज कॅल्शियम अँड मॅग्नेशियम पेक्टेटचं तयार झालेलं आहे, विच इज ग्लू होल्ड नेबर सेल्स टुगेदर. इट इज ऑल्सो कॉल्ड सिमेंटिंग लेअर. आणि मिडल लॅमेला आहे ते डिझॉल्व्स ड्युरिंग द फ्रूट रायपनिंग, त्यामुळे ते सॉफ्ट होतं फ्रूट. आता हे पहिल्यांदा सेल प्लेट फॉर्मेशन झालं. मग सेल प्लेट फॉर्मेशन झाल्यानंतर सुरुवातीला यंग असताना सेलमध्ये प्रायमरी जे मिडल लॅमेला आहे त्याच्या दोन्ही बाजूला प्रायमरी सेल वॉल तयार होते. मग त्यामुळे ते सुरुवातीला डिस्टिंक्ट होतात सेल. मग प्रायमरी सेल वॉल इज थिन, फ्लेक्झिबल काय तर ग्रोथला सपोर्ट करावं म्हणून. फॉर्मड व्हेन सेल इज यंग, मोर पेक्टिन अँड सेल्युलोज, म्हणजे NCERT मध्ये मोर पेक्टिन दिले आणि मॉड्यूलमध्ये मोर सेल्युलोज दिले.
ह्याचे एक्झाम्पल आहे मेरिस्टमॅटिक सेल्स आणि पॅरेनकायमॅटस सेल्स ह्याच्यामध्ये असतात. आणि प्रायमरी सेल आहे ते आउटसाइड प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, आउटसाइड प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि मिडल लॅमेलाच्या आतल्या बाजूला. आता नंतर मग जेव्हा सेलचं पूर्ण ग्रोथ होतं, मॅच्युअर होतं, तेव्हा मग आता फायनल सेल वॉल तयार करायचे हार्डवाली. मग तेव्हा सेकंडरी सेल तयार होते, प्रायमरी वॉल जे आहे त्याच्या आतल्या बाजूला आणि प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेरच्या बाजूला असं तयार होते. इट इज थिक हार्ड अँड मोर लिग्निन त्यामध्ये असतं, फॉर्म्ड टुवर्ड्स प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड इनर टू प्रायमरी सेल वॉल आणि इट इज फाउंड इन मॅच्युअर्ड सेल्स. आता ह्याच्यामध्ये या सगळ्या सेकंडरी वॉल, प्रायमरी वॉल आणि मिडल लॅमेला ह्यांच्यामध्ये काय काय ठिकाणी जागा असते, तिथून ER जे आहे ते मध्ये पाथ तयार करतात. एक त्याचं नाव आहे प्लाझ्मोडेस्माटा थ्रू डेस्मोट्युब्युल्स. प्लाझ्मोडेस्माटा सायटोप्लाझ्मिक ब्रिज आहे बिटवीन टू ॲडजसंट सेल्स. मिडल लॅमेला अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन आर ट्रान्सवर्स्ड बाय प्लाझ्मोडेस्माटाज. हे महत्त्वाची लाईन आहे. ॲज सेल मॅच्युअर्स प्रायमरी वॉल जे आहे ते डिमिनिशेस अँड सेकंडरी वॉल इज फॉर्मड. हे एक पॉईंट आहे NCERTचा. आता आपण बघू सेल वॉलच्या आतलं प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन किंवा त्याचं नाव आहे प्लाझ्मोलेमा. इट इज आउटर मोस्ट लिव्हिंग स्ट्रक्चर आहे. स्ट्रक्चर सिमिलर इन बोथ युकॅरियोट अँड प्रोकॅरियोट. इट इज सिलेक्टिव्हली परमिएबल किंवा सेमी परमिएबल दोन्ही पण म्हणता येतं. मेडअप ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड लिपोप्रोटीन्स. लिपोप्रोटीन्स म्हणजेच लिपिड्स अँड प्रोटीन्स असतात. आता हे जर मटेरियल कोणकोणते लिपिड्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स. लिपिड्स जे आहेत त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॉस्फोलिपिड्स मेनली फाउंड होतात. फॉस्फोलिपिड्समध्ये पण लेसिथिन हे फाउंड होतं. ह्याच्यामध्ये लेसिथिन जे आहे फॉस्फोलिपिड त्याचं हेड जे आहे ते पोलर आहे म्हणजेच हायड्रोफिलिक आहे आणि टेल जे आहे ते नॉन पोलर आहे विच इज हायड्रोफोबिक. नंतर प्रोटीन्समध्ये बघायला गेलं तर ऑन द बेसिस ऑफ ईज ऑफ एक्स्ट्रॅक्शन पेरिफेरल किंवा एक्स्ट्रिन्सिक आणि दुसरं इंटिग्रल किंवा इंट्रिन्सिक प्रोटीन्स असं दोन करतात. पेरिफेरल ऑन द सरफेस, ऑन द बोथ सरफेस ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे आणि इंटिग्रल आहे ते पार्शियली ऑर टोटली एम्बेडेड. ह्याच्यामध्ये जे टोटली एम्बेडेड आहेत त्यांना टनल प्रोटीन्स म्हणतात. हेच टनल प्रोटीन्स पुढे जाऊन वेगवेगळे चॅनल्स तयार करतात. आणि कार्बोहायड्रेट कंपोनेंट जर बघितलं ह्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट ॲज ग्लायकोकॅलॅक्सच्या फॉर्ममध्ये ओनली ऑन आउटर सरफेस. कार्बोहायड्रेट्स फक्त आउटर सरफेसवर आहेत, हे महत्त्वाचं पॉईंट आहे. आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्लायकोप्रोटीन्स आणि ग्लायकोलिपिड्स असतात त्यात. प्रोटीन्स अँड लिपिड्स कन्सन्ट्रेशन व्हॅरीज ऑन सेल टाईप. म्हणजे ह्याच्यामध्ये एक्झाम्पल देताना ह्युमन इरॅथ्रोसाईटचं NCERTमध्ये दिलं आहे 52% प्रोटीन्स आणि 40% लिपिड्स. आता लक्षात कसं ठेवायचं, प्रोटीन्स आणि 52 55 म्हणजे 50च्या वरती 5 ते प्रोटीन्स 52 असं आणि लिपिड्स 40% आहे. आता ह्याच्यासाठी सेल मेम्ब्रेन एक्सप्लेन करण्यासाठी फ्लुइड मोझाईक मॉडेल दिलं तर 1972 बाय सिंगर अँड निकोल्सन. द मेजर लिपिड्स आर फॉस्फोलिपिड्स अरेंज्ड इन बायलेयर. पोलार हेड टुवर्ड्स आउटसाइड अँड नॉन पोलार टुवर्ड्स इनर टू प्रोटेक्ट द हायड्रोफोबिक टेल्स फ्रॉम ॲक्वेस मीडियम. प्रोटीन्स ह्याचं एक्सप्लेन कसं करतात फ्लुइड मोझाईक मॉडेल. प्रोटीन आइसबर्ग्स आर फ्लोटिंग इन द सी ऑफ फॉस्फोलिपिड्स. द क्वासी फ्लुइड किंवा सेमी फ्लुइड नेचर ऑफ लिपिड जे आहे ते एनेबल्स द लॅटरल मुवमेंट ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स जे आहेत ते ओनली आणि ओनली लॅटरल मुवमेंट करतात, पण तेच लिपिड्स म्हणजे फॉस्फोलिपिड्स कॅन डू बोथ लॅटरल अँड असं पूर्ण उलटं होतं त्याला फ्लिप फ्लॉप मुवमेंट असं म्हणतात. नंतर ट्रान्सपोर्टेशन बघितलं तर प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते दोन प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन करते. एक पॅसिव्ह आहे, दुसरा ॲक्टिव्ह आहे. ॲक्टिव्ह जे आहे ते अपहिल आहे, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट असते आणि ह्याचं एक्झाम्पल आहे सोडियम पोटॅशियम पंप इन ॲनिमल सेल. आणि ट्रान्सपोर्टेशन पॅसिव्हमध्ये 3 असतात, सिम्पल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. सिम्पल डिफ्युजन अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे, फॅसिलिटेड पण अलॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे आणि ह्याच्यामध्ये कॅरियर प्रोटीन्सची गरज असते, हेल्प लागते.
आणि ऑस्मोसिस पण सेम आहे, लॉंग कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे. आणि पण ह्याच्यामध्ये काय सिम्पल डिफ्युजन आणि फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये सोल्यूटचं ट्रान्सपोर्ट डिफ्युजन होतं, पण ऑस्मोसिसमध्ये सॉल्वंटचं डिफ्युजन होतं थ्रू प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता तिसरा पॉईंट एंडोमेम्ब्रेन सिस्टीम. एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्गी बॉडी, लायसोझोम्स आणि व्हॅक्युल्स हे असतात. देअर फंक्शन्स आर कोऑर्डिनेटेड, त्यामुळे ते एक सिस्टम आहे. आणि बाकी असं रिझन आलं की बाकी कोण का नाही आहे, तर ते फंक्शन कोऑर्डिनेटेड नाही आहे म्हणून ते नाही आहेत एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये, असं लिहायचं. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ट्युब्युल्स इन फॉर्म ऑफ टेब्युल्स, व्हेसिकल्स आणि सिस्टर्ने. दे आर सिंगल मेम्ब्रेन बाउंडेड. दे डिवाइड इंटरसेल्युलर स्पेस इंटू 2 पार्ट्स, ल्युमिनल आणि एक्स्ट्रा ल्युमिनल. ल्युमिनल म्हणजे त्याच्या आतला पार्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे 2 टाइप्स आहेत ऑन द बेसिस ऑफ रायबोझोम्स, RER आणि SER, रफ आणि स्मूथ. दे कंटिन्यू विथ, ते दोन्ही पण आहेत ते कंटिन्यू विथ न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहेत. RERचं प्रोटीन रोल प्रोटीन सिंथेसिसमध्ये आणि रिअपरिंग ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये. आणि तिसरं फंक्शन फॉर्म्स स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि चौथं फंक्शन आहे प्रोव्हाइड प्रिकर्सर ऑफ एन्झाईम ऑफ लायसोझोम्स. नंतर SER स्मूथमध्ये ते आहे ते लिपिड आणि स्टेरॉइड सिंथेसिस, महत्त्वाचा पॉईंट आहे भरपूर. सेकंड फंक्शन आहे डिटॉक्सिफिकेशन युजिंग सायटोक्रोम फॉस्फरस 450. नंतर मसल कॉन्ट्रॅक्शन बाय अपटेक अँड रिलीज ऑफ कॅल्शियम +2 आयर्न, हे SERचे कार्य आहेत. अजून पुढं आहेत SER फॉर्म्स ग्लायोक्सिझोम्स आणि फेरोझोम्स. प्रोडक्ट ऑफ RER आर ट्रान्सपोर्टेड टू गॉल्गी बॉडी थ्रू SER. आणि याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये ग्लायकोसायडेशन कॅन ऑकर, PYQ म्हणणं हे पॉईंट आहे. आता सेकंड ऑर्गॅनल आहे ते गॉल्गी बॉडी. गॉल्गी बॉडी फाउंड बाय कॅम्लिनो गॉल्गी इन 1898, महत्त्वाचं पॉईंट आहे. इट इज डेन्स टेन्ड नियर न्यूक्लियस अँड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इट्स युनिट इज सिस्टर्नी. सिस्टर्नीचं डायमेन्शन दिलं 0.5 to 1 मायक्रोमीटर. मेनी पॅरलल अरेंज्ड स्टाक टुगेदर. आणि ह्याचं फंक्शन आहे 3 PPT, पॅकेजिंग, प्रोसेसिंग अँड ट्रान्सपोर्ट. ह्याच्यामध्ये गॉल्गी बॉडीचे 2 फेजेस असतात, एक सिस फेज आणि ट्रान्स फेज. सिस फेज आहे ते कॉन्व्हेक्स फेज आहे, म्हणजे फॉर्मिंग फेज आहे, यंग फेज आहे, क्लोजली असोसिएटेड विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. तेच ट्रान्स फेज जे आहे ते कॉन्केव्ह फेज आहे, मॅच्युरिंग फेज आहे, ओल्डर फेज आहे. दे बोथ एंटायरली डिफरंट बट इंटरकनेक्टेड, हे NCERTचं पॉईंट आहे. ॲनिमल सेलमध्ये गॉल्गी बॉडी आहे ते वेल डिफाईंड आहेत. प्लांटच्या सेलमध्ये गॉल्गी बॉडी वेल डिफाईंड नाही आहेत, म्हणून तिथं डिक्टायोझोम्स असं पण म्हणतात. ते इंटरकनेक्टेड सिस्टरने नसतात त्यामध्ये. आणि फंगल सेलमध्ये फक्त एकच युनिसिस्टर्नल गॉल्गी बॉडी फाउंड होते. आता ते फंक्शन्स ऑफ गॉल्गी बॉडी वेगळ्या ट्रिकने पण लक्षात ठेवतात. गॅस LCC, गॅसवरून जीवरनं ग्लायकोलिपिड अँड ग्लायकोप्रोटीन्स फॉर्मेशन, म्हणजेच ग्लायकोसायडेशन आणि ग्लायकोसायलेशन हे 2. नंतर A वरनं ॲक्रोझोम इन स्पर्म्स आणि रूट कॅप इन प्लांट्समध्ये पण असतं. आणि S वरनं सिक्रिशन त्याचं कार्य आहे. आणि फाउंड मोवर इन सिक्रेटरी सेल्स, गॉल्गी बॉडी फाउंड मोवर इन सिक्रेटरी सेल्स. नंतर VLCC, V वरनं विटेलोजेनेसिस, म्हणजे यॉक फॉर्मेशन बर्ड्समध्ये जे आहे ते गॉल्गी बॉडी करते. नंतर लायसोझोम फॉर्मेशन पण गॉल्गी बॉडी करते. सेल वॉल फॉर्मेशनमध्ये पण रोल असतं प्लांट्सच्या. आणि सायटोकायनेसिस ऑफ प्लांटमध्ये पण त्याचं रोल असतं, सेल प्लेट फॉर्मेशनमध्ये आता सांगितलं होते. नंतर पुढचं आहे लायसोझोम्स. लायसोझोम्समध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत विच आर ॲक्टिवेटेड ॲट pH 4 to 5. हे जे हायड्रोलायटिक एन्झाईम आहे ते बायोमॉलिक्युल्सला डायजेस्ट करतात, जसं की कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, नंतर फॅट्स आणि न्यूक्लिक ॲसिड्स. तर हे आता ॲसिडिक नेचर कंटिन्यू ठेवण्यासाठी प्रोटॉन पंप्स तयारमध्ये असतात. हे लायसोझोम्सला पॉलिमॉर्फिक ऑर्गॅनल पण म्हणतात, वेगवेगळ्या शेपचे असतात. आणि ह्यांना हे जे आहे ते सुसायडल बॅग ऑफ सेल आहेत.
ह्यांच्यातला हायड्रोलायटिक एन्झाईम जर कुठं निघून पडलं तर पूर्ण सेलच मरून जातं. पुढं आहे व्हॅक्यूल. व्हॅक्यूल 3 असतात, खरं तर 4 आहेत. फूड व्हॅक्यूल प्रोटिस्टामध्ये इंजेक्शन ऑफ फूडनी तयार होतं. नंतर कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्यूल अमिबामध्ये असतं, विच इज युज्ड फॉर ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रिशन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. नंतर तिसरा आहे सॅप व्हॅक्यूल ओनली इन प्लांट्स. नंतर 90% व्हॉल्यूम ऑफ सेल कॅप्चर करतात. प्रोव्हाइड टर्जिडिटी ड्यू टू पोटॅशियम आयन. आणि परत मेम्ब्रेन सॅप व्हॅक्यूलचं मेम्ब्रेन कॉल्ड टोनोप्लास्ट इज सिंगल मेम्ब्रेन सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. सॅप व्हॅक्यूल कंटेन्स वॉटर, सॅप आणि एक्सक्रिटरी वेस्ट. टोनोप्लास्ट ॲक्टिव्हली ट्रान्सपोर्ट्स वेस्ट अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. व्हॅक्यूल्स जे आहेत ते ऑर्गॅनल्स कन्सिडर केलेले जात नाहीत, फक्त इट इज द मेम्ब्रेन बाउंड स्पेस इतकंच दिलेलं आहे. आता एंडोमेम्ब्रेन सिस्टम संपलं. पुढं आहे मायटोकॉन्ड्रिया इज डबल मेम्ब्रेन बाउंड आणि सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनल. नंबर शेप व्हॅरी फ्रॉम सेल टू सेल डिपेंडिंग अपॉन द फंक्शन ऑफ द सेल. जर जास्त ॲक्टिव्ह सेल असेल तर मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त असते. मायटोकॉन्ड्रिया इज स्टँड बाय जॅनस ग्रीन. हे क्वेश्चन विचारत नाहीत. नंतर परत इट इज कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ सेल, कारण ATP सिंथेसिस करतं. आणि डिवाइड बाय फिजन, हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आता मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघू. मायटोकॉन्ड्रियाचं एकदम आत बाहेरचं जे मेम्ब्रेन आहे त्याला म्हणतात लिमिटिंग मेम्ब्रेनमध्ये 2 भाग आहेत, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन. आउटर मेम्ब्रेनमध्ये 60% प्रोटीन्स आहेत, 40% लिपिड्स आहेत. इनर मेम्ब्रेनमध्ये 80% प्रोटीन्स आहेत, 20% लिपिड्स आहेत. आउटर मेम्ब्रेन आहे ते कंटिन्युअस आहे, एकदम लिमिटिंग बाउंड्री आहे. इट इज मोर परमिएबल दॅन इनर आणि रिच. आउटर मेम्ब्रेन जे आहे ते रिच इन पोरिन्स प्रोटीन्स आणि तेच इनर जे आहे ते कार्डिओ लिपिन प्रोटीन्समध्ये रिच आहे. इनर मेम्ब्रेनकडं ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, नंतर सक्सिनेट डिहायड्रोजिनेज आणि ऑक्सिझोम्स हे तिन्ही पण आहेत. आणि इनर मेम्ब्रेन फॉर्म्स फिंगर लाईक प्रोजेक्शन कॉल्ड क्रिस्टी टू इन्क्रीज द सरफेस एरिया. आणि ही जी आहे ती इनर मेम्ब्रेन ती सेमी परमिएबल किंवा सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. या दोघांच्या आउटर आणि इनर मेम्ब्रेनच्या मध्ये असतं इंटर मेम्ब्रेन स्पेस किंवा पेरीमायटोकॉन्ड्रियल स्पेस, किंवा त्याचं नाव आहे आउटर चेंबर. आता आउटर चेंबर झालं. इनर कंपार्टमेंट इज मॅट्रिक्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. ह्याच्यामध्ये सिंगल सर्क्युलर DNA डबल स्टँडर्ड, फ्यू RNA आणि 70S रायबोझोम्स आहेत. प्रोटीन सिंथेसिस मेकॅनिझम पण प्रेझेंट आहे. आणि ह्याच्या मॅट्रिक्समध्ये लिंक रिॲक्शन होते आणि क्रेब्स सायकल एन्झाईम्स सगळे प्रेझेंट आहेत एक्सेप्ट सक्सिनेट डिहायड्रोजिनेज, कारण ते इनर मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. आता हे झालं मॅट्रिक्सचं. आता मॅट्रिक्सच्या वतीच्या आतमध्ये मॅट्रिक्सच्या आतमध्ये ऑक्सिझोम्स प्रेझेंट आहेत. ऑक्सिझोम्स आर एलिमेंटरी पार्टिकल, किंवा त्याचं नाव आहे F0 F1 पार्टिकल किंवा फर्नांडेज मोरॉन पार्टिकल. इट हॅव बेस म्हणजेच F0 स्टार्क आणि हेड म्हणजेच F1 कंटेन्स ATP सिंथेटेज. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. आता मायटोकॉन्ड्रियाचे डायमेन्शन एनसीआरटीमध्ये दिले ते पण महत्त्वाचे आहेत. 1 to 4.1 मायक्रोमीटर लेंथ आहे. नंतर क्लोरोप्लास्टचं पण इथंच सांगतो. क्लोरोप्लास्टचं 5 to 10 मायक्रोमीटर लेंथ आहे आणि 2 to 4 मायक्रोमीटर विड्थ आहे. मायटोकॉन्ड्रिया नंतर पुढे आहे प्लास्टिड आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्ही पण डबल मेम्ब्रेन आणि सेमी ऑटोनॉमस आहेत. प्लास्टिडमध्ये 3 आहेत, 3 प्रकार आहेत, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट आर कलरलेस विथ स्टोअर फूड आणि ह्यांच्यामध्ये अमायलोप्लास्ट ते आहे ते स्टार्च स्टोअर करतं, अल्युरोप्लास्ट प्रोटीन स्टोअर करतं आणि इलायोप्लास्ट फॅट स्टोअर करतं. क्रोमोप्लास्ट हे जे आहे ते कॅरेटिनॉइड्स आणि झॅन्थोफिलमध्ये रिच आहेत आणि त्यांचं कलर रॉय, रेड, ऑरेंज आणि येल्लो हे असतात. ह्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं पण लिटल अमाऊंटमध्ये असतं. आणि हे क्लोरोप्लास्ट जे आहे ते पॉलिनेशन आणि सीड डिस्पर्सलमध्ये मदत करतात. क्लोरोप्लास्ट जे आहे ते ग्रीन कलरचं आहे. क्लोरोफिल प्रेझेंट इन मोर अमाऊंट
आणि लिटर कॅरेटिनॉइड्स आणि झॅन्थोफिल्स असतात. इट ट्रॅप लाईट, डू फोटोसिंथेसिस. आणि हे जे प्लास्टिड्स आहेत ते लेन्स, ओव्हल, स्पेरिकल, डिस्कॉइडल, रिबन शेपड ते स्पायरोगायरामध्ये आहे आणि कप शेपड आहे ते क्लायमॅडोमोनॉसमध्ये आहे. क्लायमॅडोमोनॉसमध्ये एकच कप शेपड प्लास्टिड असतं आणि मिझोफिल सेल्समध्ये 20 to 40 क्लोरोप्लास्ट असतात. आता क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर बघू. सर्वात बाहेर आहे ते आउटर मेम्ब्रेन आहे. आउटर मेम्ब्रेन इज मोर परमिएबल. त्यानंतर इनर मेम्ब्रेन आहे आणि या दोघांच्या मध्ये पेरिप्लास्टिडियल स्पेस. नंतर आतमध्ये हे झालं पेरिप्लास्टिडियल स्पेस झाला आउटर कंपार्टमेंट. आता इनर कंपार्टमेंट आहे स्ट्रोमा ऑफ प्लास्टिड क्लोरोप्लास्ट. इट हॅव सिंगल सर्क्युलर DNA डबल स्टँडर्ड. 70S रायबोझोम्स असतात. प्रोटीन सिंथेसिस मेकॅनिझम असतं. नंतर ह्यांच्यामध्ये मेन स्ट्रक्चर आहे ते आहे ग्रॅनम आणि स्ट्रोमा लॅमेला. ग्रॅनम जे आहे ते जे आहे ते फॉर्मड बाय पाईल ऑफ थॅलाकॉइड्स. थॅलाकॉइड्स इज द फ्लॅट मेम्ब्रेनस सॅक लाईक. आणि स्ट्रोमा लॅमेला जे आहे ते फ्लॅट आहे, मेम्ब्रेनस आहे पण ट्युब्युलर आहे. फक्त एवढे एक पॉईंटचा डिफरन्स आहे. ते थॅलाकॉइड सॅक लाईक आहे, हे स्ट्रोमा लॅमेला ट्युब्युलर आहे. आणि दोघं पण मेम्ब्रेनपासून तयार झाल्यात म्हणून मेम्ब्रेनस आहेत. पुढं आहे रायबोझोम्स. रायबोझोम्स आर स्मॉलेस्ट ऑर्गॅनल विच आर प्रोटीन फॅक्टरी. हे स्मॉलेस्ट असल्यामुळे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ची गरज होती त्यांना बघण्यासाठी. आणि फाउंड बाय जॉर्ज पॅलाडे इन 1953 मध्ये. रायबोझोम्स आर मेम्ब्रेनलेस ऑर्गॅनल्स. रायबोझोम्सचं डायमेन्शन आहे ते S सिम्बॉलनी केलं जातं. स्वेटबर्ग युनिट. हे सेडिमेंटरी कोइफिशियंट आहे. इट इज इनडायरेक्ट मेजर ऑफ साईज अँड डेन्सिटी. रायबोझोम्स जे आहे ते प्रोकॅरियोट्समध्ये 70S आणि युकॅरियोट्समध्ये दोन्ही पण असतात, 80S आणि 70S. 70S रायबोझोम्स आहेत ते 30S + 50S नी फॉर्म होतात. 80S जे आहे ते 40S + 60S नी फॉर्म होतात. प्रोकॅरियोट्समध्ये 30S मध्ये म्हणजे 70S मध्ये 30S चे मध्ये 16S rRNA असतं आणि 50S मध्ये 5S rRNA आणि 23S rRNA असतात. तेच युकॅरियोट्सच्या 40S मध्ये 18S rRNA असतं आणि 16S rRNA मध्ये 5S rRNA, 5.8S rRNA, 20S rRNA आणि 40 एवढे आहेत. आणि प्रोटीन्स बघायला गेलं तर 70Sच्या 30S मध्ये आणि 50S मध्ये रिस्पेक्टिव्हली 21 आणि 34 प्रोटीन्स असतात. युकॅरियोट्समध्ये 40S आणि 60S मध्ये रिस्पेक्टिव्हली 33 आणि 40 प्रोटीन्स असतात. 23S rRNA आणि 28S rRNA आर पेप्टाइडल ट्रान्सफरेज. ते रायबोझाईम एन्झाईम्स आहेत. रायबोझोम्स आर न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स म्हणजे प्रोटीन्स प्लस rRNA असतात. आणि मॅग्नेशियम +2 इज रिक्वायर्ड फॉर असेंब्लन्ज ऑफ सब युनिट्स. पुढे सायटोस्केलेटन. सायटोस्केलेटन is only found in eukaryotes. It is an elaborate network, proteinaceous fibers, thread-like and filamentous. आणि हे ट्युब्युलर पण असतात. सायटोस्केलेटन्स आर इन्वॉल्ड इन म्हणजे शेप, सपोर्ट, मोटिलिटी, रिजिडिटी प्रोव्हाइड करण्यामध्ये त्यांचं रोल असतं. आता ह्याचे 3 टाईप आहेत. मायक्रोट्युब्युल्स, मायक्रोफिलामेंट्स आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स. मायक्रोट्युब्युल्स जे आहेत ते हॉलो सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स आहेत. सिलिया, फ्लॅजेला आणि सायटोप्लाझममध्ये फाउंड होतात. नंतर मायक्रोफिलामेंट्स आहेत ते सॉलिड अनब्रांच्ड स्ट्रक्चर आहेत म्हणजेच फिलामेंटस आहेत ते. आणि इंटरमिडिएट फिलामेंट्स जे आहेत आता ते हॉलो सिलेंड्रिकलमधलं हॉलो आणि इकडचं फिलामेंटसमधलं फिलामेंट, हॉलो फिलामेंटस स्ट्रक्चर आहे विच इज मेड अप ऑफ ॲसिडिक प्रोटीन्स. Microtubules are made up of 13 protofilaments surrounding the hollow space. Protofilaments are made up of alpha and beta subunit of tubulin protein. आणि ह्यांचं assembly and disassembly of microtubules requires GTP and calcium ions. Microtubules फंक्शन काय आहे? हेल्प इन जनरेटिंग शेप अँड रिजिडिटी ऑफ सेल.
इट फॉर्म सायटोस्केलेटल ऑफ फ्लॅजेला अँड सिलिया, ते बेसल बॉडी आणि ॲक्झोनिममध्ये फाउंड होतात. इट फॉर्म स्पिंडल फायबर्स, त्यामुळेच रिस्पॉन्सिबल फॉर ॲनाफेजिक मुवमेंट ऑफ क्रोमोझोम. नंतर हेल्प इन डिटर्मिनेशन ऑफ फ्युचर सेल प्लेट, आणि अजून हेल्प्स इन द इंट्रासेल्युलर ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स अँड इनऑर्गॅनिक आयन्स प्लाझ्मोडेस्माटामधून. नंतर पुढे आहेत मायक्रोफिलामेंट्स. मायक्रोफिलामेंट्स जे आहेत ते सॉलिड अनब्रांचड तर आहेतच, ते मेडअप ऑफ ॲक्टिन आणि मायोसिन. ॲक्टिन इज ग्लोब्युलर प्रोटीन आणि मायोसिन इज फिलामेंटस प्रोटीन. ह्याचं फंक्शन्स जे आहेत ते मायक्रोफिलामेंट्स प्रोव्हाइड सपोर्ट टू प्लाझ्मा मेम्ब्रेन. इट रिप्रेझेंट कॉन्ट्रॅक्टाईल सिस्टीम अँड हेल्प्स इन द सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग, सायक्लॉसिसमध्ये मदत करतात. हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ सुडोपोडिया अमेबॉइड मोमेंट, आणि हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ क्लिवेज फ्युरो ड्युरिंग सायटोकायनेसिस ऑफ ॲनिमल सेल. तिसरं इंटरमिडिएट फिलामेंट्स, ते जे आहे ते ॲसिडिक प्रोटीन्सपासून तयार होतं. हॉलो फिलामेंटस स्ट्रक्चर आहे. त्याचं फंक्शन्स हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ स्कॅफोल्ड्स फॉर क्रोमॅटिन, आणि इट फॉर्म्स बास्केट अराउंड द न्यूक्लियस. हे झालं आता सायटोस्केलेटन्स. मग आता मायक्रोबॉडीज आर मेनी सिंगल मेम्ब्रेन बाउंड मायन्यूट व्हेसिकल्स, ओव्हल मायन्यूट व्हेसिकल्स इन्वॉल्व्ड इन द ऑक्सिडेशन other than respiration. They have specific enzymes आणि प्रेझेंट इन बोथ प्लांट अँड ॲनिमल सेल्स. ओव्हरऑल टोटॅलिटीमध्ये बघितलं तर, पण ह्याच्यामध्ये मायक्रोबॉडीजमध्ये 3 आहेत: एस्फेरोझोम्स, ग्लायऑक्सिझोम्स आणि परऑक्सिझोम्स. ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त परऑक्सिझोम ॲनिमल सेलमध्ये असतात, आणि हे बाकीचे 3 म्हणजे हे 3 पण आहेत ते प्लांट सेलमध्ये प्रेझेंट तर असतातच. एस्फेरोझोम्स प्लांट्समध्ये आहेत. इट इज कॉल्ड अ प्लांट लायसोझोम, कारण ह्यांच्याकडे हायड्रोलायटिक एन्झाईम्स आहेत जे की ॲनिमल सेलमध्ये लायसोझोम्सकडे असतात. आणि इट इज इन्वॉल्ड इन सिंथेसिस अँड स्टोरेज ऑफ फॅट्सचं एस्फेरोझोम्स. नंतर आता ग्लायऑक्सिझोम्स प्लांट्समध्येच फाउंड होतात, ऑइली सीड्समध्ये. हे काय करतं, ऑइलला शुगरमध्ये कन्वर्ट करतं बाय ग्लायऑक्सिलेट सायकल ह्याच्यामध्ये असतं, किंवा ह्यालाच बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅट्स पण म्हणतात, किंवा ग्लुकोनिओजेनेसिस हे एक प्रोसेसने ते तयार होतं. आता परऑक्सिझोम दोन्ही पण प्लांट आणि ॲनिमल्समध्ये असतात. प्लांटमध्ये परऑक्सिझोम फोटो रेस्पिरेशनमध्ये असतात, CPM पाथवेमध्ये, C2 सायकल. नंतर ॲनिमल्समध्ये इट इज युरेट मेटाबॉलिझममध्ये इन्वॉल्ड आहे. परऑक्सिझोम्स हॅव परऑक्साईड फॉर्मिंग एन्झाईम्स ऑक्सिडेज अँड परऑक्सिडेज डिस्ट्रॉईंग एन्झाईम कॅटालेज हे असतात. आता सिलिया अँड फ्लॅजेला. सिलिया अँड फ्लॅजेला आहे ते ट्युब्युलिन प्रोटीन्सपासून तयार होतात युकॅरियोट्समध्ये. इट्स इंटरनल स्ट्रक्चर्स आर सेम, बोथ आर सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. सिलिया जे आहेत ते स्मॉलर आहेत आणि फ्लॅजेला लॉंगर आहे. सिलिया वर्क्स लाईक ओव्हर्स, म्हणजे चप्पूसारखं काम करतात, आणि सिलिया ते मोमेंट ऑफ सेल्स आणि फ्लुइड अराउंड इट, हे मोमेंट ऑफ सेल्स अँड फ्लुइड अराउंड इट ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. पण फ्लॅजेला फक्त आणि फक्त मोमेंट ऑफ सेल ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. हे जे काय सिलिया किंवा फ्लॅजेला, त्याच्यामध्ये बेसल बॉडी असते 9+0ची, आणि पुढं ॲक्झोनिम असतं. ॲक्झोनिम अँड फिलामेंट 9+2 आलं. आता आपण सेंट्रोझोम आणि सेंट्रोल्स बघू. 2 सेंट्रिओल आहेत ते परपेंडिक्युलर एकमेकांना अरेंज होतात, आणि त्याला म्हणतात डिप्लोझोम. या डिप्लोझोम आणि पुढं सेंट्रोस्पियर म्हणजे त्यालाच कायनोप्लाझम किंवा ॲमॉर्फस सेंट्रिओलर मटेरियल हे म्हणतात. हे मिळून म्हणजे कुठलं डिप्लोप्लाझम आणि कायनोप्लाझम मिळून सेंट्रोझोम तयार होतं. इट फॉर्म्स बेसल बॉडी ऑफ सिलिया अँड फ्लॅजेला. इट फॉर्म्स स्पिंडल फायबर्स ड्युरिंग सायटोकायनेसिस. सेंट्रोझोम आहे ते मेम्ब्रेन लेस आहे, म्हणजे नॉन मेम्ब्रेन बाउंड आहे. हे महत्त्वाचं पॉईंट आहे. ह्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याचं अपिअरन्स कार्ट व्हील अपिअरन्स आहे. ह्याचं 9+0 स्ट्रक्चर ऑफ सेंट्रिओल पण म्हणतात त्याला. ह्याच्यामध्ये तीन मायक्रोट्युब्युल्सचं एक ट्रिपलेट असतं, त्याला फिब्रिल म्हणतात. असे 9 फेरिफेरल फिब्रिल्स असतात ट्युब्युलिन.
प्रोटीनेशियसचे विच आर मायक्रोट्युब्युल्स, आणि सेंटरमध्ये सेंट्रल प्रोटीनेशियस हब असतं आणि या दोघांना कनेक्ट करणारे 9 रेडियल स्पोक्स असतात विच आर प्रोटीनेशियस. आणि हे जे ट्रिपलेट्स आहेत ते एकमेकांना AC किंवा CA लिंकर प्रोटीन्सनी जॉईन असतात. Each centriole is made up of 9 evenly distributed fibrils towards periphery and central proteinaceous hub, which is divided of microtubules. Each fibril contains 3 microtubules, म्हणजे टोटलमध्ये 27 मायक्रोट्युब्युल्स येतात आणि ह्याचं 9+0 मायक्रोट्युब्युलर ऑर्गनायझेशन आहे. तेच आपलं सिलिया अँड फ्लॅजेलामध्ये 20 मायक्रोट्युब्युल्स लागतात. तर त्याचं मायक्रोट्युब्युलर ऑर्गनायझेशन कसं आहे, 9+2 आहे. 9 डबलेट्स म्हणजे 9 2 18 आणि 2 सिंगलेट, त्याचं झालं 20 टोटल. आता हे जर बेसल बॉडीचं ऑलरेडी आपण सेंट्रोझोममध्ये बघितलं आहे. आता ॲक्झोनिमचं 9+2 वाला अरेंजमेंट, 9 पेरिफेरल डबलेट्स विच इज मेड अप ऑफ मायक्रोट्युब्युल्स असं अरेंज होतात सर्क्युलर फॉर्ममध्ये. आणि ते A आणि B, आतमध्ये A बाहेरमध्ये B असतं आणि मध्ये AB लिंकर किंवा इंटर डबलेट ब्रिजेस आर फाउंड. ए जे आहे त्याच्यावर डायनिन आर्म्स ऑफ A मायक्रोट्युब्युल असतात आणि त्याला म्हणतात ATPase एन्झाईम येते. नंतर आतल्या सेंट्रल पार्टमध्ये 2 सेंट्रल सिंगलेट्स ऑफ मायक्रोट्युब्युल्स आर प्रेझेंट. त्याला बाहेर कव्हर करतं सेंट्रल शीथ त्या 2 सिंगलेट्सला. आणि ह्या बाहेरचे 9 पेरिफेरल डबलेट्स आणि हे आतलं सिंगलेट्स ह्यांना जॉईन करण्यासाठी 9 रेडियल स्पोक्स असतात. आणि हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे ते प्लाझ्मा मेम्ब्रेननी सराउंडेड आहे. हे जर अरेंजमेंट जे आहे ते 9+2 आहे. 9 डबलेट्स आहेत मायक्रोट्युब्युलर आणि 2 सिंगलेट मायक्रोट्युब्युलर आहेत. आता चॅप्टरचं एकदम एंड पार्टला आपण पोहोचलो आहे. न्यूक्लियस हे पूर्ण जे सेल आहे ते एक राज्य आहे आणि त्या राज्याचा राजधानी आहे न्यूक्लियस. आणि त्या राजधानीमध्ये राहतो राजा क्रोमोझोम म्हणजे जेनेटिक मटेरियल. न्यूक्लियस इज द डायरेक्टर ऑफ सेल. न्यूक्लियस ॲज अन ऑर्गॅनल वॉज फर्स्ट डिस्क्राइब्ड बाय रॉबर्ट ब्राउन इन 1831. मटेरियल ऑफ न्यूक्लियस इज स्टेन्ड बाय बेसिक डाईज जसे की ॲसिटोकॅरामाइन अँड इट्स नेम गिवन ॲज क्रोमॅटिन बाय फ्लेमिंग. नंतर इंटरफेस न्यूक्लियस जे आहे when cell is not dividing has highly extended elaborate nucleoproteins which are indistinct called chromatins. Nuclear matrix and one or more spherical bodies called nucleoli म्हणजे न्यूक्लिओलस प्लुरल फॉर्म आहे प्रेझेंट. न्यूक्लिअर मॅट्रिक्स मध्ये 1 or more spherical bodies आणि क्रोमॅटिन्स प्रेझेंट असतात. During cell division, these chromatins coil to form condensed thick and short structure called chromosomes. आता हे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर कसं आहे बघू. न्यूक्लियस जे आहे ते डबल मेम्ब्रेन बाउंड आहे. डबल मेम्ब्रेन बाउंड कोण आहे, न्यूक्लियस आहे, नंतर मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड हे तिन्ही पण डबल मेम्ब्रेन बाउंड आहेत. न्यूक्लियस जे आहे त्याचं आउटरचं एकदम बाहेरचं लेअर आहे आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि त्याच्या आतमध्ये इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे दोन्ही न्यूक्लिअर एनव्हलपचे पार्ट आहेत आणि ह्यांच्या दोघांच्या मध्ये पेरी न्यूक्लिअर स्पेस असते 10 to 50 मायक्रोमीटरची. आणि ह्यांना कंटिन्यू आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेनला कंटिन्यू असतात एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आणि काय काय रायबोझोम्स पण अटॅचड असतात. हे दोन्ही जे आहे हे म्हणजे आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या फ्युजनमुळं न्यूक्लिअर पोर्स तयार होतात. ह्याच्यामधनं प्रोटीन्स अँड RNA बोथ डायरेक्शनमध्ये ट्रान्सपोर्टेशन चालू असतं. नंतर हे झालं बाहेरचं पार्ट. आता आतल्या पार्टमध्ये न्यूक्लिअर मॅट्रिक्स किंवा न्यूक्लिअर प्लाझम म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये क्रोमॅटिन आहे. क्रोमॅटिनमध्ये DNA, बेसिक हिस्टोन्स, RNA आणि सम NHC नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स असतात. नंतर ह्याच्यामध्ये न्यूक्लिओलस पण फाउंड होतं. न्यूक्लिओलस इज स्पेरिकल, नॉन मेम्ब्रेन बाउंड, कंटिन्युअस विथ मॅट्रिक्स विच इज साईट ऑफ ॲक्टिव्ह RNA सिंथेसिस म्हणजेच रायबोझोमल फॅक्टरी आहे. न्यूक्लिओलसबद्दल एवढी माहिती. आणि इट इज मोअर ऑर लार्जर इन सेल्स विथ द मोअर प्रोटीन सिंथेसिस फंक्शन.
नंतर हे जे आता स्ट्रक्चर बघितलं ते इंटरफेजमधलं न्यूक्लियसचं बघितलं. पॅरामोशियम जे आहे त्यात 2 न्यूक्लियस असतात. ओपॅलिनामध्ये पण मोर दॅन 2 न्यूक्लियस असतात. आणि अन्यूक्लिएटेड सेल्स जसं की म्हणजे त्यामध्ये न्यूक्लियसच नसतं असे सेल्स मॅच्युअर्ड आरबीसी आणि सीव ट्यूब सेल्स हे असतात. आता आपण क्रोमोझोम्स बघू. क्रोमोझोम्स विजिबल ओनली इन डिवायडिंग सेल्स. प्रोफेज क्रोमोझोम जे आहे त्याच्यामध्ये एकच क्रोमोझोम आहे, म्हणजे त्यामध्ये सिस्टर क्रोमॅटिड्स जे आहेत ते अपिअर होत नाहीत, पण ते जेव्हा मेटाफेजमध्ये जातं तेव्हा सिस्टर क्रोमॅटिड्स अपिअर होतात. आता आपण प्रोफेजवालं क्रोमोझोम बघू. ह्याच्यामध्ये मधल्या भागात एक सेंट्रोमियर आहे विच इज प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. इट इज इसेन्शियल इन ऑल क्रोमोझोम्स. एकदम जे एंडिंगचं पार्ट आहे क्रोमोझोमचं एकदम वरचं टोक किंवा खालचं टोक त्याला म्हणतात टिलोमियर. आणि जे काही क्रोमोझोम्समध्ये जीन असतात जीन्सला म्हणतात क्रोमोमियर्स. आणि जे काय राहिलेलं DNA मग मटेरियल आहे त्याला क्रोमोनेमॅटा असं म्हणतात. या जे आता हे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन सेंट्रोमियर आहे त्याच्यावर कायनॅटोचोर असतात विच आर प्रोटिनिशियस आणि ऑन आयदर साईड असतात. ते डिस्क शेपचे असतात. इथं स्पिंडल फायबर्स आर अटॅच्ड ड्युरिंग सेल डिव्हिजन. पुढं काय काय क्रोमोझोम्समध्ये सेकंडरी कन्स्ट्रिक्शन पण फाउंड होतं. सेकंडरी कन्स्ट्रिक्शन विच इज ऑल्सो कॉल्ड नॉर न्यूक्लिओलर ऑर्गनायझिंग रिजन. हे आणि त्यामुळं खालच्या बाजूला सॅटेलाइट फॉर्म होतं. सॅटेलाइट इज अ स्मॉल फ्रॅगमेंट ऑफ DNA. आणि हे जे आहे ते ह्युमनमध्ये म्हणजे सगळ्यांमध्ये नॉन स्टेनिंग आहेत. आणि ह्युमन क्रोमोझोम 13, 14, 15 आणि 21, 22 आणि Y क्रोमोझोमवर फाउंड होतात. क्रोमोझोम्स जे आहेत त्याचे 4 टाईप पडतात ऑन द बेसिस ऑफ सेंट्रोमियर पोझिशन. जर सेंट्रोमियर मिडलला प्रेझेंट असेल तर मेटासेंट्रिक असतं. ह्याच्यामध्ये पीची लेंथ आणि क्यूचं लेंथ सेम असतं, त्यामुळे ह्याला V शेपड किंवा K शेपड पण म्हणतात. नंतर थोडं सेंटरपासून सरकलं तर सब मेटासेंट्रिक होतं. सब मेटासेंट्रिक स्लाइटली अवे फ्रॉम सेंटर. पीची लेंथ कमी असणार आहे क्यूपेक्षा. आणि हे जे आहे ते L शेपड अपिअर होतं. नंतर ॲक्रोसेंट्रिक म्हणजे नियर टू द वन एंड. ह्याच्यामध्ये पीची लेंथ आहे ती व्हेरी व्हेरी लेस देन क्यू. आणि हे जे शेप आहे ते J शेप सारखं दिसतं. नंतर एक चौथा प्रकार आहे टिलोसेंट्रिकला एकदम टर्मिनलला सेंट्रोमियर असतं. ओनली वन आर्म इज प्रेझेंट, त्यामुळे PQ असं कन्सेप्ट नाही आहे. आणि आपल्या ह्युमनमध्ये मेटासेंट्रिक पण आहेत, सब मेटासेंट्रिक पण आहेत आणि ॲक्रोसेंट्रिक पण आहेत, पण टिलोसेंट्रिक एक पण नाही आहे. इथं सेल द युनिट ऑफ लाईफ चॅप्टर संपला.